ऐका ना, चंपाषष्ठी होती. चंपाषष्ठीची छानपैकी पूजा करून घेतली. आपल्या मराठी संस्कृतीची आणि महाराष्ट्राची छान अशी परंपरा आहे आणि घराघरात चंपाषष्ठीचा म्हणजेच तळी वगैरे भरली जाते. हा सण साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी. काही ठिकाणी टाक बसवले जातात तर काही ठिकाणी नाही बसवत, पण चंपाषष्ठी मात्र नक्कीच केली जाते, तळी भरली जाते. कारण खंडोबा आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि ते आपण सगळेजण करतच असतो. तर अशा पद्धतीने माझ्याही घरी आज तळी भरण्याचा प्रोग्राम होता, तोही झालेला आहे. छानपैकी भाकरी बनवून घेतल्या, वांग्याचं भरीत बनवून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की छानपैकी अशी तळी भरलेली आहे. भाऊ अगदी म्हणजे छानपैकी अशी तळी वगैरे भरली गेली, हे बघू शकताय तुम्ही. तर घरातलेच होते सगळेजण. भाऊ होता, भाचा आलेला होता, त्याच्यानंतर सतीश ते होते, यश होता, त्याच्यानंतर त्याचा एक छोटंसं फ्रेंड होता. तर अशा पद्धतीने तळी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आरती वगैरे करून घेतली होती. छान पुरणाचे दिवे वगैरे बनवून घेतले होते. तर अशा पद्धतीने तळी भरण्याचा प्रोग्राम मी आमच्या घरी साजरा केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे आणि तळी भरून घेतलेली आहे. तर तुम्हाला आजचा हा मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि असेच छान छान मिनी व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी एक मराठी गृहिणी आहे आणि छानपैकी माझी लाईफस्टाईल, डेली व्लॉग मी या चॅनलवर टाकत असते. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच प्लीज एक मराठी आणि आपल्या खंडोबासाठी एक लाईक झालंच पाहिजे आणि सबस्क्राईब तर जरूर करून ठेवा छान छान व्हिडिओसाठी.